आज मी तुम्हाला कोबीच्या वड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। त्यासाठी हा मी पाव किलो कोबी घेतलेला आहे। हा मोठा चिरून घेतलेला आहे कोबी। आता हा मी मिक्सरमध्ये हा मोठ्या मिक्सरमध्ये घालणार आहे आणि बंद चालू करून बारीक करून घेणार आहे। तुम्हाला जर हाताने सुरीने कापता येत असली बारीक तर तुम्ही बारीक हाताने सुद्धा करू शकता। तर हे मी मिक्सरमध्ये तुम्हाला दाखवते करून। आणि हे मिरची लसूण आलं आणि जिरं घेतलेलं आहे, ते पण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। हा कोबी बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पाणी जरा पिळून काढलेलं आहे। जर नंतर लागलं तर आपण वापरणार आहोत, कारण कोबीला पाणी भरपूर असतं कोबीमध्ये आणि मीठ जर टाकलं तर आणखीन पाणी सुटतं, त्यामुळं पाणी आधीच मी जरा काढलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये किंवा याच ताटामध्ये घेतलं तरी चालेल। त्याच्यामध्ये ही कोथिंबीर घालूया आपण। सगळी कोथिंबीर भरपूर घालायची। कोथिंबीर घातल्याने चव चांगली येते। हळद, थोडंसं लाल तिखट, ओवा आणि मिरची वाटलेली घालूया। तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं। हिंग घालूया थोडासा आणि चिमूटभर सोडा घालायचा। सोडा घातल्यानंतर लिंबू पिळायचं। मीठ घालूया आणि सगळं मिक्स करायचं। आता याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालणार आहोत। एक मोठा चमचा डाळीचं पीठ आणि एक चमचा हे तांदळाचं पीठ। आता हे मिक्स करूया। मी हातानेच मिक्स करते, पाणी घालायचं नाही, कोबीला पाणी सुटतं। हे बघा, जर सुकं वाटलं, जास्त कडक नाही पीठ बनवायचं, सुकं वाटलं तर आपण जे पाणी काढले ते पाणी वापरायचं। पण मला काही गरज वाटत नाही आहे, थोडंसं पाणी घालते, जास्त घट्ट नाही ठेवायचं आपल्याला। आता काय करायचं, आता हे ताटाला मी तेल लावून घेतलेले आहे। आता हे सगळं मिश्रण आपण हे ताटामध्ये घालणार आहोत। तुम्ही रोल सुद्धा करू शकता किंवा असं ताटामध्ये थापायचं। तेलाचा हात घ्यायचा, सगळं पीठ असं ताटामध्ये सेट करायचं आणि वरून तीळ घालायचे। दिसायला पण चांगलं आणि तीळ पण खाल्ले जातात। आता हे मी वाफवाय ठेवणार आहे। कढईमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये हे ताट ठेवलेले आहे। आता आपण झाकण ठेवूया आणि 10-15 मिनिटं तरी चांगलं वाफवून घेऊया। मी वडी कापून घेतलेली आहे। आपल्याला आकार कसा हवा आहे, लहान मोठा, त्याप्रमाणे वडी कापून घ्यायची सगळी। आता मी तळून घेणार आहे। तेल गरम झाले, आपण आता वडी तळून घेऊया। कमी गॅसवर आपण वडी तळून घेऊया।